Hello everyone, welcome to NCC YouTube channel. Today we are going to introduce a concept costing, cost accounting and cost accountancy. We are also introduce the concept of cost units and cost centers. So let's start. Our lesson is basic of cost accounting and some basic concepts we are discuss here. First one is the cost. According to ICMA London, cost is the amount of expenditure incurred on or attributable to specified things or activity. याचा मीनिंग असा होतो की कॉस्ट म्हणजे काय, तर एखादी वस्तू जी आपण तयार करतो तर त्यासाठी येणारा प्रोडक्शन्स कॉस्ट दॅट इज कॉल्ड दी कॉस्ट. सो कॉस्ट टू ॲसर्टन द कॉस्ट ऑफ अ स्पेसिफाईड थिंग्स और स्पेसिफाईड ॲक्टिव्हिटी. आपण एखादी प्रोसेस करतो तर त्यासाठी येणारा खर्च किंवा एखादी वस्तू तयार केली त्यासाठी येणारा खर्च दॅट इज कॉल्ड दी कॉस्ट. ओके, नेक्स्ट कॉन्सेप्ट इज कॉस्टिंग. कॉस्टिंग इज द प्रोसेस अँड टेक्निक्स ऑफ ॲसर्टनिंग कॉस्ट. या ठिकाणी काय होतं की एखादं प्रोडक्शन करतो तर त्याची कॉस्ट समजण्यासाठी जे टेक्निक्स यूज करतो किंवा ज्या प्रोसेस यूज करतो आणि त्याला आपण म्हणतो कॉस्टिंग. ओके, सो कॉस्टिंग इज कन्सर्न विथ द ॲसर्टनमेंट ऑफ कॉस्ट. Next concept is cost accounting. Cost accounting means कि according to Kohler, it is the branch of accounting dealing with the classification, recording, allocation, summarizations and reporting of current and prospective cost. अशी याची डेफिनेशन आहे. कॉस्ट अकाउंटिंग मीन्स काय की जे काही कॉस्ट आहे त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं, रेकॉर्डिंग म्हणजे नोंदणी करणं, अलोकेशन केलं जातं, समरायझेशन केलं जातं आणि रिपोर्टिंग केलं जातं ऑफ दी करंट अँड प्रॉस्पेक्टिव्ह कॉस्ट. जे जे काही कॉस्ट आपण प्रोडक्शन्स करताना येत आहेत त्या प्रोडक्शनची सगळी माहिती रेकॉर्ड केली जाते, त्याचं क्लासिफाय केलं जातं आणि त्याला आपण म्हणतो कॉस्ट अकाउंटिंग. सो कॉस्ट अकाउंटिंग मीन्स रेकॉर्डिंग of the expenditure of a periodical times and there are some statements are to be prepared. It is concerned with the recording of the cost. Our next concept is cost accountancy. Cost accountancy is concerned with the presentations of costing data to the management in a precise form so that the decision can be taken by the management. आता आपण बघितलं कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग कन्सेप्ट. तर कॉस्ट अकाउंटन्सी कन्सेप्ट म्हणजे काय की जी काही कॉस्टिंगची डाटा आहेत ते प्रेझेंटेशन्स केला तर मॅनेजमेंटकडे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉस्ट अकाउंटिंगवरनं आपण जे काही स्टेटमेंट तयार केलेले आहेत ते मॅनेजमेंट विचारात घेतं आणि दे कॅन टेक द डिसिजन्स. डिसिजन मीन्स काय की जे प्रोडक्शन आपण करतो त्याचा कॉस्ट किती आहे, त्याची सेलिंग प्राईस जी आपण डिसाईड करतो आहे ती प्रॉपर आहे का नाही, तिथे लॉस होतो आहे का, प्रॉफिट होत असेल तर प्रॉफिट का वाढेल, कसा वाढेल, किंवा लॉस होत असेल तर लॉस कसा रिकवर करता येईल, तर दॅट इज कॉल्ड दी कॉस्ट अकाउंटिंग. सो कॉस्ट अकाउंटिंग इज कन्सर्न विथ दी फॉर्म्युलेशन ऑफ कॉस्टिंग प्रिन्सिपल्स, मेथड्स, टेक्निक्स टू बी अडॉप्टेड बाय दी बिझनेस. सो दॅट वॉज दी कॉन्सेप्ट अबाउट दी कॉस्ट अकाउंटिंग. फर्स्ट वन इज द कॉस्ट. कॉस्ट मीन्स काय की कॉस्ट म्हणजे एक्सपेंडिचर जो आपण प्रोडक्शनशी रिलेटेड करतो तो, की मी जर समजा एखादं घड्याळ तयार केलं तर घड्याळाची येणारी कॉस्ट किती आहे ज्यामुळे आपल्याला सेलिंग प्राईस डिसाईड करता येतं. कॉस्टिंग म्हणजे अशी प्रोसेस आहे किंवा अशा टेक्निक्स आहे ज्याच्यामुळे आपण कॉस्ट ॲसर्टन करू शकतो की किती कॉस्ट झाला. आणि कॉस्ट अकाउंटिंग मीन्स काय की एक ब्रँच ऑफ अकाउंटिंग म्हटलं तर की तिथे क्लासिफिकेशन केलं जातं, तिथे रेकॉर्डिंग केलं जातं, अलोकेशन म्हणजे सगळ्याची नोंद त्या ठिकाणी केली जाते. दॅट इज कॉल्ड दी कॉस्ट अकाउंटिंग. अँड कॉस्ट अकाउंटन्सी म्हणजे काय की जी काय माहिती आपण तयार केली कॉस्ट अकाउंटिंगवरून ती सगळी प्रेझेंट करतो आपण मॅनेजमेंटला अँड देन मॅनेजमेंट कॅन टेक दी प्रॉपर डिसिजन. ओके, सो दॅट वॉज दी बेसिक कॉन्सेप्ट्स. नेक्स्ट कॉन्सेप्ट इज कॉस्ट युनिट. Cost unit is a quantitative unit of a product or services in relation which costs are ascertained. जसं आपण म्हणतो की आपण एखादी वस्तू तयार केली ती कशामध्ये तरी मोजली जाते, दॅट इज द युनिट्स. मेझरमेंट आपण म्हणतो की एखादं प्रॉडक्ट ज्यावेळी तयार केलं जातं की ती किंवा सर्व्हिसेस ज्यावेळी करतो तर ते कशामध्ये, जसं आपण म्हणतो की काही क्लासेस असतील तर क्लासमध्ये म्हणतो की अकाउंटची फी 5000 पर इयरची आहे, सर्व्हिस कॉस्ट झाला.
प्रोडक्शन केलं, जर मी एखादा शर्ट तयार करत असेल तर त्या शर्टचा येणारा खर्च किती आहे. ओके, म्हणजे शर्ट मी कशामध्ये मोजते तर मीटरमध्ये मोजते. म्हणजे कॉस्ट हे कसं एक क्वांटिटेटिव्ह युनिट आहे त्या प्रॉडक्टचं, जे कशामध्ये आपण मोजतो. ओके, कॉस्ट युनिट हे जे असतं इट इज डिफरंट फ्रॉम इंडस्ट्री टू इंडस्ट्री. एव्हरी इंडस्ट्री विल बी डिसाइड देअर कॉस्ट युनिट्स. सो कॉस्ट युनिट डिफर फ्रॉम इंडस्ट्री टू इंडस्ट्री. आणि एखाद्या वस्तूचं माप म्हणजेच आपण काय म्हणतो कॉस्ट युनिट्स. ओके, but in case of service sector it is difficult to find out the cost unit. ओके, आणि वेगवेगळे कॉस्ट युनिट आहेत. नेक्स्ट आपण बघूया. देअर आर सम टाइप्स ऑफ कॉस्ट युनिट. फर्स्ट वन इज द सिंगल कॉस्ट युनिट. It is a cost unit in which only one characteristics is used in measurement of cost. For example, liter, kilometer. म्हणजे सिंगल कॉस्ट युनिट मीन्स काय की एकच कॉस्ट युनिट आपण यूज करतो. जसं आपण म्हटलं की मिल्क काउंटिंग करायचं आपल्याला तर लिटर यूज करतो. ओके, जर काही ठिकाण आपण सांगायचं जसं की हाऊ मच किलोमीटर इज द महाबळेश्वर फ्रॉम हिअर, देन किलोमीटर. ओके, म्हणजे इट इज अ कॉस्ट युनिट इन विच ओनली वन कॅरेक्टरिस्टिक यूज, फक्त एकच यूज केलं कॅरेक्टरिस्टिक, दॅट इज कॉल्ड दी सिंगल कॉस्ट युनिट. अँड द नेक्स्ट टाईप इज composite cost unit. It is a cost unit in which two characteristics are used simultaneously in measurement of cost. म्हणजे एक ह्या कॉस्ट युनिटमध्ये कंपोजिटमध्ये आपण टू कॅरेक्टरिस्टिक यूज करतो, म्हणजे दोन मापं यूज करतो. दॅट इज कॉल्ड दी कंपोजिट कॉस्ट युनिट. फॉर एक्झाम्पल, पर टन किलोमीटर पर पेशंट बेड. म्हणजे बेड एखादं हॉस्पिटल असेल तर पेशंटप्रमाणे त्या बेडची काय प्राईस असेल ती सांगितली जाते की टन आणि किलोमीटर हे दोन यूज केले जातात, म्हणून त्याला आपण म्हणतो कंपोजिट कॉस्ट युनिट. सो सिंगल कॉस्ट युनिट and composite cost unit are the two types of the cost unit. Single cost unit means it is a cost unit in which only one characteristic used in measurement of cost, and in composite cost unit there are two cost units are to be used simultaneously. ओके, जसं आपण म्हणतो की आपल्याकडे ऑटोमोबाईल असेल तर आपण सिंगल कॉस्ट युनिट नंबर यूज केला. ॲडव्हर्टायझिंग असेल तर जॉबप्रमाणे कॉस्ट युनिट आपण घेतो, किंवा एखादं डेअरी मिल्क असेल तर लिटरमध्ये जातो, कार्पेट असेल तर स्क्वेअर फीटमध्ये जातो. तर दॅट इज द सिंगल कॉस्ट युनिट, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ द सिंगल कॉस्ट युनिट. आणि कंपोजिट कॉस्ट युनिटला आपण सांगू शकतो की जसं पॅसेंजर ट्रान्सपोर्ट असेल तर वी कॅन यूज दी पॅसेंजर किलोमीटर. ओके, आणि पॅसेंजर ट्रान्सपोर्टचं आपण सिंगल युनिट जर यूज केलं तर दॅट इज दी पॅसेंजर पर पॅसेंजर. आणि कंपोजिटमध्ये पॅसेंजर किलोमीटर दॅट इज द कंपोजिट. जर आपण एखादं कॅन्टीनचं जर कॉस्ट युनिट घेत असेल तर सिंगलमध्ये येईल तर मिल, आणि कंपोजिटमध्ये येईल मिल पर पर्सन. ओके, एखादं इलेक्ट्रिक पॉवर हाऊस असेल तर सिंगलमध्ये येईल त्याला किलोवॅट, आणि जर कंपोजिटमध्ये असेल तर किलोवॅट आवर. ओके, तर अशा प्रकारे सिंगल कॉस्ट युनिट आणि कंपोजिट कॉस्ट युनिट हे दोन प्रकार आहेत. नंतरचा टॉपिक आपण बघतोय कॉस्ट सेंटर. व्हॉट इज द कॉस्ट सेंटर? अ कॉस्ट सेंटर इज अ सब युनिट ऑफ द ऑर्गनायझेशन फॉर विच कॉस्ट मे बी कलेक्टेड सेपरेटली अँड यूज फॉर कॉस्ट ॲसर्टेनमेंट अँड कंट्रोल. कॉस्ट सेंटर म्हटलं ना तर ही खूप एक कन्सेप्ट जी आहे, आपण प्रोडक्शन करतो तर आपण प्रोडक्शन करताना त्या वस्तूचा येणारा खर्च आणि प्रत्येक स्टेपला येणारा खर्च दॅट इज द कॉस्ट सेंटर. म्हणजे एखादं सब युनिट ऑफ द ऑर्गनायझेशन फॉर विच कॉस्ट मे बी कलेक्टेड, त्या प्रोसेसला येणारा कॉस्ट, त्या प्रोडक्शनला येणारा कॉस्ट, तर हा सेपरेटली आपण फाइंड आउट करतो अँड यूज फॉर कॉस्ट ॲसर्टेनमेंट अँड ऑल्सो कंट्रोल. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. कारण एखादा खर्च असेल तर तो कंट्रोलमध्ये येण्यासाठी कॉस्ट सेंटर प्रत्येक स्टेपला आपलं कळणं गरजेचं असतं. म्हणजे कॉस्ट सेंटर मीन्स काय आपण म्हणू शकतो, तर कॉस्ट सेंटर म्हणजे काय, एक लोकेशन, अ पर्सन or item of equipment for group in which cost may be ascertained and used for the purpose of the control. ओके, आणि ॲनालिसिस जे आहे आपलं ते ॲनालिस करताना वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्ट सेंटर असतात. सो मला वाटतं तुम्हाला हे कळलं असेल की कॉस्ट सेंटर म्हणजे काय, एक सब युनिट ऑफ द एक युनिट जिथे आपण कॉस्ट कलेक्टेड करू शकतो सेपरेटली आणि
कॉस्ट ॲसर्टेनमेंट करू शकतो आणि प्लस वी कॅन कंट्रोल अबाउट दी कॉस्ट. ओके. Types of cost center. There are various types of cost center. First one is the production cost center. Production cost center means काय? The production cost center is connected with the production. Example is a machine shop and welding shop. So what is the production cost center? Production cost center म्हणजे काय? प्रोडक्शनशी रिलेटेड येणारा कॉस्ट. म्हणजे जसं आपण म्हणतो की एक असेंबलिंग केलं जातं, तर त्यासाठी आपल्याकडे मशीन शॉप असतं, किंवा एखादा पीस आपण वेल्डिंग केला तर त्या पीससाठी वेल्डिंगसाठी येणारा खर्च आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करतो. दॅट इज कॉल्ड दी प्रोडक्शन कॉस्ट सेंटर. ओके. आणि ह्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग अँड नॉन मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आर चार्ज टू प्रॉडक्ट कॉस्ट सेंटर. ओके. म्हणजे मशीन शॉप म्हणजे काय? एखादं मशीन शॉपमध्ये येणारा खर्च, त्या प्रोडक्शनसाठी वेल्डिंग शॉपसाठी येणारा खर्च, म्हणजे दॅट इज द प्रोडक्शन कॉस्ट सेंटर. नेक्स्ट टाइप इज सर्विस कॉस्ट सेंटर. ओके. अ सर्विस कॉस्ट सेंटर विच प्रोवाइड सर्विसेस टू अदर कॉस्ट सेंटर. एक्झाम्पल इज अ कॅन्टीन, मशिनरी, ऑफिस सर्व्हिसेस. आता सर्विस कॉस्ट सेंटर म्हणजे काय? की ज्या काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात अदर कॉस्ट सेंटरला, म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट सेंटरला पण सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, मग त्यातला सर्व्हिस कॉस्ट सेंटरचा किती भाग आपण यूज करतो, दॅट इज कॉल्ड दी सर्व्हिस कॉस्ट सेंटर. ओके. सो ओनली नॉन मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आर चार्ज टू सर्व्हिस कॉस्ट सेंटर. आणि ह्याचे हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. मशिनरी आपण किती यूज केली, की ऑफिस सर्व्हिसेस आपण किती दिल्या, दॅट इज कॉल्ड दी सर्व्हिस कॉस्ट सेंटर. आवर थर्ड कॉस्ट सेंटर इज पर्सनल कॉस्ट सेंटर. अंडर दिस टाइप कॉस्ट आर ॲनालिज बाय ग्रुप ऑफ पर्सन. एक्झाम्पल इज वर्क्स मॅनेजर, सेल्स मॅनेजर एक्सेट्रा. ही त्याचे एक्झाम्पल आहेत. तर ह्या टाईपमध्ये काय होतं की कॉस्ट जो आपण ॲनालिज केला तर ग्रुप ऑफ पर्सन, जसं आपण म्हणतो ना की एक विशिष्ट ग्रुप असतो की जो ग्रुप पूर्ण एखाद्या प्रोडक्शनवरती सुपरविजन करतो, तर त्या प्रत्येक ग्रुपला येणारा खर्च म्हणजे वर्क्स मॅनेजर किती आहेत, त्यांना किती आपण पेमेंट करतोय, आणि त्या कॉस्ट त्या प्रोडक्शनसाठी येणारा कॉस्ट, त्यासाठी वर्क्स मॅनेजरने किती कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, तर तो कॉस्ट आपण त्या ठिकाणी काय करतो, फाइंड आउट करतो. दॅट इज कॉल्ड दी पर्सनल कॉस्ट सेंटर. म्हणजे ह्या पर्सनल कॉस्ट सेंटर कन्सिस्ट ऑफ दी ग्रुप or the group of person. Okay. Our next types of cost center is impersonal cost center. It consists of location or item of equipment. आणि ह्याचं एक्झाम्पल आहे वेअरहाऊस आणि स्टोर रूम. आता इथे कसं असतं की विशिष्ट लोकेशनला आलेला खर्च किंवा विशिष्ट इक्विपमेंटला आलेला खर्च, दॅट इज कॉल्ड दी impersonal cost center. अ कॉस्ट सेंटर रिलेटिंग टू लोकेशन मे रिप्रेझेंट अ रिजन ऑफ सेल. विशिष्ट रिजनमध्ये सेल किती झालेला आहे, किंवा वेअरहाऊसमध्ये किती झालेला आहे खर्च, किंवा स्टोर रूममध्ये किती झालेला खर्च, हा सगळा आपण काउंटिंग करतो. म्हणजे कॉस्ट सेंटर रिलेटिंग टू एन आयटम ऑफ इक्विपमेंट कुड बी अ मशीन ऑर अ ग्रुप ऑफ मशीन्स, असं पण ह्या ठिकाणी येऊ शकतं. म्हणजे इम्पर्सनल कॉस्ट सेंटर म्हणजे काय? विशिष्ट लोकेशनला झालेला खर्च किंवा इक्विपमेंटसाठी झालेला खर्च हा त्या ठिकाणी काउंट केला जातो. Our next cost of center is operation cost center. It consists of machines or persons carrying out similar operations. Okay. Example is machines or operations engaged in the welding. हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. आता ऑपरेशन कॉस्ट सेंटर म्हणजे काय? की काही पर्सनसुद्धा त्या ऑपरेशनमध्ये काम करतात किंवा काही मशीन्ससुद्धा करतात. सिमिलर ऑपरेशन, सारखंच ऑपरेशन नाही का? मशीन्स ऑपरेट करायला पण पर्सन्स असतात, आणि मग त्या ऑपरेशनसाठी येणारा जो कॉस्ट आहे तो आपण कॅल्क्युलेट करतो. म्हणजे मशीन असेल किंवा एक्झाम्पल इज मशीन्स फॉर ऑपरेशन असेल तर वेल्डिंगसाठी तो त्या मशीनचा किती कॉन्ट्रीब्युशन झाले तो आपण काढतो. ओके. आणि आवर लास्ट टाईप इज प्रोसेस कॉस्ट सेंटर. इट कन्सिस्ट ऑफ अ स्पेसिफिक प्रोसेस. ओके. तर प्रोसेस मीन्स काय? की एखादी वस्तू तयार करताना एक विशिष्ट प्रोसेसमध्ये ती पुढे पुढे ढकलं जाते. फॉर एक्झाम्पल इथे मी सांगितलं, एक्झाम्पल इज अ शर्ट इज अ मेड फ्रॉम क्लोथ. आता क्लोथ असेल तर क्लोथ तयार करतो आपण कापसापासून क्लोथ होतं आणि क्लोथपासून शर्ट होतं. ओके. तर तो कापसापासून जे कापड तयार होतं, कापडापासून जो शर्ट तयार होतं, ते ह्या प्रोसेसमध्ये प्रत्येक प्रोसेसला येणारा जो खर्च आहे तो खर्च किंवा तो कॉस्ट जो आहे तो कॉस्ट आपण काउंटिंग करतो. दॅट इज द प्रोसेस कॉस्ट सेंटर. प्रत्येक प्रोसेसला, जसं आपण टोमॅटोचं केचप तयार करतो, तो टोमॅटो आणले,
टोमॅटो बॉईल केले तर दॅट प्रोसेस इज त्या प्रोसेसला येणारा खर्च. आता आपण टोमॅटोचं केचप तयार झालेलं आहे ते बॉटलमध्ये भरतोय आपण, तर त्यासाठी येणारा खर्च. दॅट ऑल द एक्झाम्पल्स ऑफ द प्रोसेस कॉस्ट सेंटर. अशा प्रकारे आज आपण कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय काय शिकलो की कॉस्ट म्हणजे काय, कॉस्टमध्ये येणाऱ्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपण क्लिअर केल्या. कॉस्ट, कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटन्सी. त्याचप्रमाणे कॉस्ट युनिट आणि कॉस्ट सेंटर हे आपण कन्सेप्ट क्लिअर केले. तसंच टाईप्स ऑफ कॉस्ट युनिट आणि टाईप्स ऑफ कॉस्ट सेंटर एक्सप्लेन केले. I think you like my video. If you like it, please share, subscribe and comments. तुम्हाला जर कोणत्या सब्जेक्टचे व्हिडिओ हवे असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. आय एम ट्राईंग टू फुलफिल युअर कमेंट्स. ओके, थँक्यू.